फेरीवाल्यांची काही चूक नाही आहे. चूक तुमची आमची आहे. आपण कॉर्पोरेशनला विचारलं का? का नाही आहे? आपण आपल्यामध्ये इतके मशगूल असतो. मी 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 आणि मी. मी नेहमी म्हणतो की आपण काय केलेलं आहे की आपण एक कबरी बांधलेल्या आहे स्वतःसाठी. 500 स्क्वेअर फीट, 1000 स्क्वेअर फीट, 2000, 5000. श्रीमंत माणसांच्या कबरी जास्त मोठ्या. स्क्वेअर फूटमध्ये आपण राहतो. आपल्याला ते आनंदच माहिती नाही आहेत. मी आत्ता बोलत असताना सरांशी की गावाला गेल्यानंतर अंगणामध्ये नुसती सतरंजी आणि आभाळ बघत असं झोपलेलं. तुम्हाला आभाळ माहिती आहे का? निदान आज इथं आला तुम्हाला एवढं आभाळ दिसतं, पण आपल्याला एवढंच आभाळ दिसतं रे. आभाळ फार मोठं आहे याच्यापेक्षा. प्रत्येकाच्या वाट्याला इथं काय तुमच्या खिडकी एवढं आभाळ आलेलं आहे. कुठले पक्षी तुम्हाला तिथं पाहायला मिळणार? विहिरायचं असतं असं मोठं, उंचावर उडायचं असतं असं म्हणतात का? कुठे माहिती आहे तुम्हाला काय उंच दिसतं इथे? काहीच बात नाही. सतत आपण आपल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे मला एकदा ते वाचत असताना इतकं भरून आलं. खूप मोठा पाऊस आल्यानंतर ही छोटी छोटी पाखरं ती वळसडीला बसतात, पण गरुड मात्र त्या ढगांच्या वर जाऊन विहिरत असतो. त्याला पावसाचा त्रास होत नाही. त्या ढगाच्या पुढं जाऊन वर जाऊन तुम्ही विहिरायला शिकायला पाहिजे. हे मी कुठेतरी वाचलेलं आहे, माझं नाही आहे. ज्याची त्याची पोच त्याला मिळावी. पण हे कुठेतरी वाचल्यानंतर मला असं नेहमीच वाटतं की मी असा कुठेतरी ढगांच्या वर, कदाचित नसेल, मी आधीच मी वळचणील असेल, पण ती वृत्ती असायला पाहिजे. ते करावंसं वाटणं फार गरजेचं आहे. इथून तुम्ही नेमकी फॅकल्टी, मी मगाशी सरांना, मी फार अतिशय इग्नरंट माणूस आहे. आय एम ॲब्सोल्युटली इग्नरंट. इट्स नॉट पॉसिबल फॉर मी टू एक्सप्रेस माय सेल्फ इन इंग्लिश. I don't have that vocabulary and fluency, so please pardon my ignorance. Okay? हे मी एवढं पाठ करून आलेलो आहे, त्यामुळे याच्यापेक्षा मी काही जास्त बोलणार नाही. परवा एक छान मी फोटो पाहिला. गावची म्हातारी माणसं त्याशी वेशीवर बसलेली आहेत, खूप माणसं म्हातारी अशी, आणि त्याच्या खाली हेडलाईन होती, गावचे CCTV कॅमेरा. कोण कुठं गेला, कोण कुठे गेली, कोण काय करतोय, काय सगळं त्यांना माहिती असतं. कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपत नाही, कारण त्याच्यातला तो एकोपा होता, एकमेकांबद्दल आदर होता, प्रेम होतं. आकस असला तरी तो गोंडस होता, कमालीचा होता, छान होता, तेवढ्या पुरता होता. राहिलं नाही ते. सगळ्या गोष्टीबद्दल आपले सगळेच राजकारणी इतक्या हिरिरीनं बोलतात. लोकसंख्या इतकी वाढली, त्याच्याबद्दल का नाही बोलत? 30 कोटी होतं, 130 झालो. अजून काही दिवसांनी तू खात असताना माझ्याकडे नसेल तर मी ओरबाडणार तुझ्याकडनं. साहजिक आहे. नाही आहे माझ्याकडे, मलाही भूक लागली आहे, तू कसा खातोस याचा विचार का नाही करत? बरं, गंमत अशी आहे की आमची इथली किती मुलं गावातून आलेली आहेत? खूपशी असतील नाही का? बर, छान. आहे का जमीन वगैरे आहे? गेल्यावर तुम्ही सुट्टीमध्ये शेती वगैरे करता का? मुस्कटीत दे. हो हो, ते तुम्ही हो हो, माहिती आहे का कसा धरायचा नांगर? हो, नांगर कसा धरायचा, पेरणी कशी करायची, लावणी कशी करायची. काय होतं माहिती आहे का? आपण शहरामधून, मीही त्यातलाच आहे, गावातून शहरामध्ये येतो आणि शहरामध्ये आल्यानंतर आपण इथलेच होतो. आपण विसरतो आपल्या त्या सगळ्या मायभूमीला, त्या मातीला आपण विसरतो. नेमकं काय आहेत? आणि हे सोशल मीडिया जो आहे, ह्या फोनवर जे येतं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ही अतिशय गलिच्छ गोष्ट घडलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये. सगळ्यात गलिच्छ. आपली मैत्री संपली काय नाही, इथं तो असतो ओरडके आणि दे शिवी आणि बोल ना, बोल ना. पण ते आपण करतच नाही आहोत. आपण कम्युनिकेशनचं, आपण सगळेच जण असे, बाकीचं सगळं जग इतकं असं आलं आणि आपण सगळे इतके एकमेकांपासून लांब जायला लागलेलो. ते लांब जाणं नाही, तुमच्याच लक्षात येईल काही दिवसांनी. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, कुठलाच नाही. बाळासाहेब ठाकरे हे माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम करायचे, पण मी शिवसेनेचा कधीच नव्हतो, म्हणजे शिवसेनेत नव्हतो. पण आजपर्यंत मी BJPचा नाही. आमचे हे
आमचे हे जे सरकार आलेलं आहे आता फडणवीसांचं, मी तुम्हाला खरं सांगतो, हा माणूस फार कमालीचा आहे. मला हा माणूस खूप आवडतो. परवाचा जर तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला असता, प्रत्येक प्रश्नाला त्यांची इतकी छान काटेकोरपणे आणि अतिशय समाधानकारक उत्तरं होती. माझ्या चुका ह्या असतील तर ह्या मला मान्य आहेत. आमचं हे करण्याचा प्रयत्न आहे. काही जे काम झालेलं आहे त्याच्यापेक्षा न झालं आहे त्याची खंत आहे. ही जी वृत्ती आहे, साधं दे ना, ही जी वृत्ती आहे ना, ते फार छान आहे की सहज, अतिशय सहजपणे तो माणूस मुख्यमंत्र्यासारखा वावरत नाही. त्या आपण बीजेपीच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघतोय, भ्रष्टाचाराची कुठलीही गोष्ट पुढे आलेली नाहीये. असं सरकार आम्हाला पाहिजे. चुकले तर तुम्ही पुढच्या वेळी त्यांना काय निवडणुकीत करायचं ते कराल, पण आज तरी मला ते पाहत असताना समाधान मिळतं. मी त्यांचा प्रवक्ता नाही, मला वाटलं चुकीचं की मी त्यांना सांगतो की नाही, फडणवीस हे मला बरोबर वाटत नाही. कारण मला असं वाटतं की एखादी गोष्ट छान असेल किंवा आपण सांगायचं असेल तर आपण ह्या टोनमध्ये बोलू शकतो. पण काही नेत्या मंडळींची ती एक, बाळासाहेब सोडले तर खूपशी नेते मंडळी किंवा शरदराव, की त्यांना आपण एकदा स्टेजवर आल्यानंतर, आता मी इथे हा माईक आहे ना, तुमच्याशी सगळ्यांशी मी बोलावं आणि तुम्हाला अरे नको रे बाबा, त्रास होतो. कशासाठी, का ओरडतोयस? शांतपणे आता मी बोलतोय तर इथे प्रत्येक कोपऱ्यामध्ये, उलट तुम्ही जितकं शांतपणे बहिऱ्या माणसाची तुम्ही जर बोलत असाल ना, जितके मोठ्याने ओरडाल तो अगं नाही ग आई, तू तिथे तू गेली होतीस ना, कुठे, अशी आई पटकन म्हणते. तिला ऐकू येत नाही, पण तिला मोठ्याने बोलल्याचा त्रास होतो. पण ते शांतपणे बोललं की तिला ते ऐकू जातं. मी खूप शिवाय देतो, आई कोकणातली, त्यामुळे माझी मदर टंग ती आहे. आई 97 वर्षाची आहे. वडील गेल्यानंतर आईला म्हटलं आता गणपती आणायचा नाही, बस झालं, त्या पैशामध्ये काही मुलांना शिकवू आपण. ती म्हणली मी जिवंत आहे तोपर्यंत आण, नंतर नको आणू. म्हटलं मी गणपती आणावा असं वाटत असेल तर मरू नकोस, अजून जिवंत आहे 97. गावातली मंडळी आपली, कोकणातला मी, हे सावंत पण कोकणातलेच आहेत. गावात नवीन गाडी घेतली आणि मी गावी गेलो होतो. काय ना सेकंड हँड काय, बरं नवीन गाडी दिसते साऱ्या. बरं पहिले कुठलीही गोष्ट बोलण्याच्या अगोदर पहिले एक शिवी द्यायची आणि मग नाना म्हणायचं अरे नवी. मग मी म्हणतो नाही नवीन घेतले, नवीन इतके पैसे आणतोच कुठून, काय स्मगलिंग बिगलिंग सुरू केलंस की काय? सरळ बोलायचं नाही, कधीही कुठलीही गोष्ट सरळ बोलायची नाही. सतत म्हणजे पुलांच्या ह्याच्यामध्ये तर माहिती आहे ना की रिझल्ट लागल्यानंतर ओटीवर बसलेला माणूस रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाला काय लोटनकर पेपर वाचला काय, त्याच्या हातात पेपर आहे, रिझल्ट लागला ना आज, तर बघा जरा सावंतांचा पोरगा नापास झाला काय बघा. अरे पास झाला काय बघा ना, नापास झाला का बघा. का सरळ नाही बोलायचं. कुठे राहतात सावंत काय, म्हणजे आमच्या अंगणातून बघितलं की त्यांच्या खळ्याला आग लागलेली लगेच दिसेल, त्यांच्या घराला आग लागलेली आमच्या खळ्यातून दिसेल. अरे त्यांचे माझ्यापासून ते तिथेच राहतात ते असं सांगू शकतो, पण त्यांच्या घराला आग लागलेली आमच्या खळ्यातून दिसेल इतके जवळ राहतात. ही वृत्ती आहे. पण तुम्हाला खरं सांगतो की आमच्या कोकणामध्ये एकही आत्महत्या नाही बरं का. शेतकऱ्याची एकही आत्महत्या कोकणात नाही. मी तुझं घेणार नाही, मी तुला देणार नाही, ही आमची वृत्ती. आमच्याकडे 3 पद्धतीचे पंच असतात.
त्यांची नावं नाही मला नेमकी सांगता येणार. एक पंचा आणि एक पंचा असं ती. तर सगळ्यात छोटा पंचा हा एवढासा असतो. आम्ही तेवढे नेसू, उगाचच कोणाला दाखवायला आम्ही काही करणार नाही, गाव जेवणं घालणार नाही, आम्ही हुंडा देणार नाही, पाहिजे तर घे नाही ते जत चुलीत. ही जी वृत्ती आहे त्याच्यात समाधानी. त्यामुळे कोकणामध्ये कधीच नाही, आमच्या देशावरचं किंवा मराठवाड्यातला हा एक तिथे एक मोठा हे आहे. बरं, तिथली मुलं पुन्हा गंमत अशी आहे, राजकारणी लोक ही मुलांना तिथे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सगळी मुलं जाणार, तिथे गेल्यानंतर तो सगळं जेवण खाण त्यांची दारू वगैरे तो करणार, जोपर्यंत तो त्या पदावर आहे तोपर्यंत. एकदा त्याचं ते पद संपलं, यांना तर सट लागलेली असते, यांना ती सुरुवात झालेली असते. त्यामुळे तो गेल्यानंतर मग आता काय करायचं, मग जमिनीचा एवढा तुकडा विक, मग एवढा तुकडा विक. हा जो गोंधळ झालेला आहे, माझा बाप जो होता शेती करत, तो असा नव्हता. त्याच्यासाठी शेत हे माती म्हणजे आईच होती. पण नवीन पिढीचं आमचं थोडंसं कुठेतरी फिसकटलंय, ते पुन्हा ताब्यात यायला पाहिजे. परवा फार छान, खूप दिवसांनी जरा नॉस्टॅल्जिया होता, माधुरीच्या हातातून बक्षीस मिळालं मला फिल्मफेअरचं. आम्ही तरुण होतो रे, असं काय करतात. माधुरीला तिथे गाणं म्हणायला सांगितलं, म्हणजे बक्षीस दिल्यानंतर, माधुरी तू गातेस सुद्धा चांगली, जरा गाणं म्हण की. मग तिने एक गाणं म्हटलं, कोणीतरी, मी नाही म्हटलं, प्रेक्षकांची हे होती. आणि ती गाणं म्हणाल्यानंतर मी म्हटलं, अल्टरनेटिव्ह प्रोफेशन आहे तुझ्याकडे, म्हणजे आजपर्यंत छान दिसून आमच्या डोळ्याची वाट लावलीस, आता कानांची लाव. यापुढं कानाची लाव म्हटलं आता. पण छान करायची काम नाही. पहिल्या लाईन मधला हसू तुम्ही बघायला पाहिजे होते. इथे इकडचे चेहरे बघा, सगळे असे लखलखीत चेहरे झालेले आहेत. जमलं असतं तर असतं रे, होतं असं. आम्ही वजूद चित्रपट करत असताना त्याच्यामधला एक तुम्ही पाहिला असेल यूट्यूबवर किंवा ह्याच्यावर, तो संवाद जो आहे की एकतर्फी तिच्यावर प्रेम करणारा मी आणि ती नसताना तिच्याबद्दल काय वाटतं हे असं स्टेजवर तो बोलत असतो. कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो. ते करत असताना सुद्धा तो शॉट 3 शॉटमध्ये झाला. आणि रात्री 2:30-3:15 मी एन चंद्रानं फोन केला की चंदू, म्हटलं अरे तो सिंगल शॉट झाला तर फार छान होईल. कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो, कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, ताजगी, हर खुशी, प्यार हो, प्रीत हो, मनमीत हो, आंखों में तुम, यादों में तुम, नींदों में तुम, ख्वाबों में तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात में, तुम सुबह में, तुम शाम में, तुम सोच में, तुम काम में, मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुम, मेरे लिए हंसना भी तुम, मेरे लिए रोना भी तुम, और जागना सोना भी तुम, जाऊं कहीं देखूं कहीं, तुम हो वहां, तुम हो वहीं, कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम बिन तो मैं कुछ भी नहीं, कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो. ये जो तुम्हारा रूप है, ये जिंदगी की धूप है, चंदन से तरशा है बदन, बहती है जिसमें एक अगन, ये शोखियाँ, ये मस्तियाँ तुमको हवाओं से मिली, जुल्फे घटाओं से मिली, होठों में कलियाँ खिल गई, आंखों को झीलें मिल गई, चेहरे में सिमटी चांदनी, आवाज़ में है रागिनी,
शीशे के जैसा अंग है, फूलों के जैसा रंग है, नदियों के जैसी चाल है, क्या हुस्न है, क्या हाल है। ये जिस्म की रंगीनियां जैसे हजारों तितलियां, बाहों की ये गोलाइयां, चल में ये परछाइयां, ये नगरियां है ख्वाब की, कैसे बताऊं मैं तुम्हें हालत दिले बेताब की, कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो, कैसे बताऊं मैं तुम्हें। मेरे लिए धर्म हो, ईमान हो, तुम्ही इबादत हो मेरी, तुम्ही तो चाहत हो मेरी, तुम्ही मेरा अरमान हो। तकता हूं मैं हर पल जिसे, तुम्ही तो वो तस्वीर हो, तुम्ही मेरी तकदीर हो, तुम्ही सितारा हो मेरा, तुम्ही नजारा हो मेरा। यूं ध्यान में मेरे हो तुम, जैसे मुझे घेरे हो तुम, पूरब में तुम, पश्चिम में तुम, उत्तर में तुम, दक्षिण में तुम, सारे मेरे जीवन में तुम, हर पल में तुम, हर छिन में तुम। मेरे लिए रास्ता भी तुम, मेरे लिए मंजिल भी तुम, मेरे लिए सागर भी तुम, मेरे लिए साहिल भी तुम। मैं देखता बस तुमको हूं, मैं सोचता बस तुमको हूं, मैं जानता बस तुमको हूं, मैं मानता बस तुमको हूं। तुम ही मेरी पहचान हो, कैसे बताऊं मैं तुम्हें। देवी हो तुम मेरे लिए भगवान हो, कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो। हे माधुरीसाठी होतं म्हणून अजून लक्षात आहे हा? हे मी पूर्वी एकदा माधुरीला म्हणजे बोललो होतो की म्हटलं बघ नाना तुझ्यासाठी इकडे तिकडे झाडाच्या मागे गाणं म्हणत फिरला आणि तू नानाच्या बाजूचा नच्या बाजूचा काना डोक्यावर घेऊन नेने बरोबर गेलीस, नाना बसलाय तो म्हणून